आता इकडे आल्यावर शांत झोप लागते, चौकशी नाही, काही नाही, असं वक्तव्य केलं होतं हर्षवर्धन पाटील यांनी. हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसमधनं भाजपमध्ये जेव्हा प्रवेश केला होता त्यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. तुम्ही खडसेंचं ते वक्तव्यसुद्धा ऐकलं असेल. त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावीन. ही वक्तव्य तुम्हाला आठवून देण्यामागचं कारण म्हणजे ज्या ईडीचं नाव घेतल्यावर मोठमोठ्या नेत्यांना घाम फुटतो त्या ईडीचा आज स्थापना दिवस आहे, अर्थात ईडी डे. शरद पवारांपासून ते राज ठाकरेंपर्यंत ईडीची नोटीस आलेल्या नेत्यांची भली मोठी यादी आहे. ईडीची नोटीस आलेल्या या नेत्यांचं पुढे काय झालं हे आपण या ईडी डेच्या निमित्तानं समजावून घेऊयात. नमस्कार, मी राहुल. मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. 2014 नंतर सर्वसामान्यांना ईडीची चांगलीच ओळख झाली आहे. याआधी सीबीआय, NIA, इन्कम टॅक्स या तपास संस्था सर्वसामान्यांना माहीत होत्या. पण या सगळ्या संस्थांची चर्चा मागे पडली आणि सर्वाधिक नाव चर्चिलं गेलं ते म्हणजे ईडीचं. आज कोणी काही गैरव्यवहार केला की लगेच सर्वसामान्य लोकही म्हणतात, तुझ्या मागे ईडी लाविला. आता या ईडीने राज्यातील कुठल्या कुठल्या नेत्यांना नोटीस पाठवली आणि त्यांचं पुढे काय झालं हे आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी ईडीचा थोडा इतिहाससुद्धा समजावून घेऊयात आणि तिचं काम कसं चालतं हे सुद्धा समजावून घेणं महत्त्वाचं आहे. ईडी अर्थात एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, मराठीत सांगायचं झालं तर सक्त वसुली संचालनालय. या विभागाची स्थापना 1 मे 1956ला करण्यात आली होती. भारतातील आर्थिक कायदे लागू करण्यासाठी आणि देशातील आर्थिक गुन्ह्यांच्या विरोधात लढण्यासाठी ईडीची स्थापना करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या अर्थ खात्याच्या अंतर्गत ईडीचं काम चालतं. PMLA कायद्याअंतर्गत ईडी कारवाया करत असते. ईडीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार 31/2/2022पर्यंत 5422 इतक्या केसेस त्यांनी दाखल केलेल्या आहेत. यामध्ये आत्तापर्यंत 400 जणांना अटक झाली आहे, तर 992 केसेस यांची सुनावणी सुरू आहे. याच वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार 25 लोकांवर दोष सिद्धता झालेली आहे, अर्थात त्यांच्यावरील गुन्ह्यांचा तपास पूर्ण होऊन त्यांना शिक्षा झाली आहे. ही झाली ईडीची माहिती. आता या ईडीमुळे महाराष्ट्रात कशी वादळं आली हे सुद्धा पाहूयात. ज्यांना ज्यांना ईडीची नोटीस गेली ते आपण पाहणारच आहोत. त्याचबरोबर त्या नेत्यांचं पुढे काय झालं हे सुद्धा समजावून घेऊयात. या लिस्टमधलं सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे शरद पवार. शरद पवारांना 2022 साली ईडीची नोटीस आली होती. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. या बँकेच्या संचालक मंडळाचे प्रमुख होते अजित पवार. साखर कारखान्यांना गैरमार्गाने दिलेल्या कर्जामुळे बँक तोट्यात आल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला होता. या संदर्भात एक PIL दाखल करण्यात आली होती आणि त्या PILच्या अंतर्गत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. यावरून ईडीने शरद पवारांना नोटीस पाठवली होती. नोटीस आल्यानंतर पवारांनी स्वतः ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. पवारांसोबत राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते, नेते हे त्या ठिकाणी हजर झाले होते. त्यानंतर चौकशीला ईडी कार्यालयात येण्याची गरज नाही असं ईडीकडनंच स्पष्ट करण्यात आलं होतं. याच प्रकरणात अजित पवारांना देखील ईडीची नोटीस आली होती. पुढचं नाव म्हणजे राज ठाकरे. त्यावेळच्या मोदी सरकारवर कडाडून टीका केल्यानंतर काही दिवसातच राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आली होती. कोहिनूर बिल्डिंग प्रोजेक्टच्या अनुषंगाने ही नोटीस राज ठाकरेंना पाठवण्यात आली होती. 22 ऑगस्ट 2019ला राज ठाकरेंना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं. राज ठाकरेंची या प्रकरणात ईडी चौकशीसुद्धा झाली. या चौकशीनंतर राज ठाकरेंच्या टीकेची धार कमी झाल्याचा आरोप विरोधकांकडनं करण्यात आला होता. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना देखील ईडीची नोटीस आली होती. 2018च्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना 2022 साली नोटीस पाठवण्यात आली होती. ज्यावेळी संजय राऊत महाविकास आघाडीचं सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी संजय राऊतांना ही ईडीची नोटीस आली होती. राऊतांच्या चौकशीनंतर त्यांना अटकसुद्धा करण्यात आली होती. 100 दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर संजय राऊत यांना जामीन मिळाला होता. राऊतांना जामीन देताना न्यायालयाने ईडीवर ताशेरे देखील ओढले होते. राऊत जेलमध्ये असतानाच शिवसेना फुटली देखील होती. महाविकास आघाडीच्या काळात गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांना देखील ईडीने नोटीस पाठवली होती. CBIने दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंग केसच्या आधारे ईडीने केस दाखल केली होती. देशमुख गृहमंत्री असताना वाझेच्या माध्यमातून मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांकडनं पैसे गोळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. देशमुखांना देखील तुरुंगात जावं लागलं होतं, परंतु नंतर त्यांनाही या प्रकरणात जामीन मिळाला होता. ही झाली काही प्रातिनिधिक उदाहरणं. जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, एकनाथ खडसे, रवींद्र वायकर, प्रताप सरनाईक, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, भावना गवळी, यशवंत जाधव, रोहित पवार, अनिल परब, राजन साळवी, किशोरी पेडणेकर अशी कितीतरी नावं आपल्याला घेता येतील ज्यांना ईडीच्या नोटिसा आल्या होत्या. यातील काही नेते थेट सत्ताधारी पक्षात गेले तर काहींनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र यातले असे काही नेते होते की ज्यांनी थेट
जेलमध्ये जाऊन कारवाईला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला होता. या ईडीच्या कारवाईने म्हणा की भीतीने म्हणा, महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं. राजकारणात भूकंप आणणाऱ्या अशा ईडीचा आज स्थापना दिवस आहे. तुम्हाला ईडीबद्दल काय वाटतं, त्यांच्या कारवायांबद्दल काय वाटतं, हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा. धन्यवाद.